नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला जो आपला ब्लाऊज आहे त्याचा बॅक कंप्लीट करून ब्लाऊज पूर्ण करायचा आहे। त्यासाठी आपण ब्लाऊजच्या बॅकवरती जो आपला गळा आहे तो आपल्या आवडीप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जो आकार हवा आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्या पद्धतीने मी माझा जो गळा आहे तो ड्रॉ करून घेतला आहे या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने ड्रॉ केला आहे त्या पद्धतीने कटही करून घेतला आहे। गळा आपला जो आहे तसा कट केल्यानंतर दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून त्याला आपल्याला जो कॅनव्हास आहे तो लावून घ्यायचा आहे। कॅनव्हास लावून घेतल्यानंतर दोन्ही बाजूच्या गळ्यांना कॅनव्हास लावून घेतला आहे। त्यानंतर ब्लाऊजच्या दोन्ही बाजू ब्लाऊजच्या कापडावरती ठेवून घ्यायच्या आहे आणि बरोबर एकसारख्या अंतरावरती 1.5 इंच अंतरावरती स्टिच करून घ्यायचा आहे। ब्लाऊज ज्या पद्धतीने आपले आकार आहेत त्या पद्धतीने हळूवार पद्धतीने आपलं जे ब्लाऊज आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ब्लाऊजला शिवण्याच्या आतमध्ये छोटे छोटे कट मारून जो आपला ब्लाऊज आहे तो पलटवून घ्यायचा आहे आतल्या बाजूने आणि त्यावरती परत एक टीप मारून घ्यायची 1.5 इंच अंतरावरती। मला खाली नॉड लावायचे आहेत त्यामुळे मी नॉड लावून घेतली खालच्या बाजूने। या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो त्याचा बॅकचा जो गळा आहे तो तयार झाला आहे। आता वरच्या बाजूला आपल्याला 3 हुक लावायचे आहेत। तिथे हुक बटन पट्टी त्यासाठी तयार करावी लागणार आहे, त्यामुळे जी हुक बटन पट्टी आहे ती लावून घ्यायची। त्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या 1.5 इंच अंतराच्या आणि आता उजव्या बाजूला हुक पट्टी आणि डाव्या बाजूला आयपट्टी या पद्धतीने मी लावून घेत आहे आणि हुक पट्टी किंवा बटन पट्टी दोन्हीही लावताना खालील आणि वरील बाजू जी पट्टी आहे तिची मी फोल्ड करून घेतली आणि जी पट्टी आहे ती टीप मारून दाबटीप देऊन आतल्या पद्धतीने फोल्ड करून शिवून घेतली आहे। याच पद्धतीने आपल्याला जी आयपट्टी आहे तीही तयार करून घ्यायची आहे। आठवणीत फक्त एवढंच ठेवायचं आहे की वरती आणि खालची बाजू दोन्ही बाजू फोल्ड करून त्यानंतर जे आहे ते आयपट्टी तयार करून घ्यायची। या पद्धतीने दोन्ही भागाचे हे हुकपट्टी आयपट्टी मी तयार करून घेतली आणि त्यावरती आहेही सारख्या अंतरावरती तयार करून घेतली। या पद्धतीने पूर्ण जो बॅक आहे तो रेडी झाला आहे। आता वरच्या शोल्डरच्या बाजूला आपल्याला फ्रंट घेऊन शोल्डर जोडून घ्यायचे आहेत ब्लाऊजचे। त्यासाठी जे ब्लाऊज आहे बॅक ठेवून त्यावरती फ्रंट ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच माप मोजून घ्यायचं आहे आणि तिथे मार्क करून घेऊन शोल्डर उतार कट करून घ्यायचा। या पद्धतीने शोल्डर उतार कट केल्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचे। त्यानंतर स्लीव्ज जोडायची। स्लीव्ज जोडण्यासाठी इथे मी साध्या सोप्या पद्धतीने कटिंग सांगते। जी उंची आहे ती मोजून घेऊन त्याच्यावरती 5.5-6 इंच अंतर मोजून बाहीखड्डा 3 इंचाचा घेऊन या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे। खालील बाजूने दंडघेर मोजून घ्यायचा आहे। दंडघेर मोजल्यानंतर त्याच्यापेक्षा शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा ठेवून तिरक्या पद्धतीने लाईनिंग मारून अंतर जे आहे ते एक्स्ट्राचं माप कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बाही जोडण्यासाठी या पद्धतीने व्हिडिओ दिसतोय त्या पद्धतीने बाही जोडून घ्या। आपल्या मध्यापर्यंत प्लेट घ्यायचे आहेत। आपण मध्य काढलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे। या पद्धतीने प्लेट मारताना हळूवार पद्धतीने प्लेट मारा। एकसारख्या येत आहेत का तेही चेक करा। ब्लाऊज उलटवून आपल्या प्लेट बरोबर पडत आहेत का, आपण मारताय त्या प्लेट बरोबर दिशेने मारतायत का हेही चेक करून घ्या आणि त्यानंतर प्लेट सावकाश पद्धतीने मारून घ्या। या पद्धतीने प्लेट मारून घेतल्यानंतर डबल टिप देऊन घ्यायची आणि दोन्ही बाजूची जी बाही आहे ती जोडून घ्यायची। बाही पूर्ण जोडून झाल्यानंतर या पद्धतीने तुमच्या प्लेट दिसत आहेत आणि त्याबरोबर गोलाकार अशा प्लेट पडतात। त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूच्या बाही जोडून झाल्यानंतर कमर आणि बाही सुलट बाजूने जोडून घ्यायची। या पद्धतीने जर फ्रंटचं माप वाढवा आलं तर मोंढ्यामध्ये थोडासा भाग शिवून घ्यायचा आहे परत गोलाकार आणि माप जोडून घ्या। त्यानंतर कमर जोडण्यासाठी पूर्ण कमरेचा भाग मोजून घ्यायचा। जे आपलं कमर आहे त्यात वाढीव माप जे आहे ते किती आहे ते चेक करून कमरेची फिटिंग करून घ्यायची। या पद्धतीने तुमचा जो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे
रेडी झाला आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.